आज होता मुलीच्या शाळेमध्ये ग्रीन डे म्हणून मी तिच्या टिफिनसाठी बनवले आहे पालक कचोरी. टेस्टी आणि हेल्दी आणि त्याच्या आवडीचे देखील. चला मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. येथे छान 2 बटाटे साल काढून घेतले आहेत. सोबत घेतलं आहे थोडंसं पालक आणि मटर. थोडंसं पाणी ॲड केलं आहे. कुकरचं झाकण बंद केलं आहे आणि त्याच्यात छान 2 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतरला आपण पालक वेगळा करून त्याच्या मिक्सरच्या भांड्यात टाकून अद्रक टाकूनची पेस्ट रेडी केली आहे. इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकलं आहे ओवा, मीठ, घी, थोडीशी कसुरी मेथी आणि रेडी केली पालकची पेस्ट. थोडासा पाण्याचा वापर करून छान पिठाचा गोळा रेडी करायचा आहे मस्त असा आणि झाकून बाजूला ठेवायचा आहे. आता करूया सारण रेडी. त्यासाठी बटाटा स्मॅश करून घेतला आहे हाताच्या साहाय्याने. तडका पॅनमध्ये टाकलं आहे तेल, सोबत कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, धने पावडर आणि बडीशेप छान ठेचून टाकायचं आहे. त्यानंतर टाकले आहेत निवडक मसाले. मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, धणेपूड, जिरा पावडर, हिंग, मीठ आणि थोडासा गरम मसाला. हे सगळं सारण आपण आपल्या बटाट्यांवर टाकणार आहोत आणि छान मिक्स करून घेतलं आहे. वरून टाकला आहे चाट मसाला आणि कोथिंबीर. छान मिक्स केलं आहे. रेडी झालं आहे आपलं सारण. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, त्याची पारी लाटायची आहे आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि छान असं बंद करून घ्यायचे आणि थोडंसं हाताच्या साहाय्याने दाबून घ्यायचे आणि रेडी झाली आपली इथे कचोरी. अशाच प्रकारे मी बाकीच्या कचोरी देखील बनवून रेडी केल्या आहेत मस्त अशा. आता तेल ठेवलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये टाकलं आहे तेल. छान गरम झाल्यानंतरला त्याच्यामध्ये आपल्या कचोऱ्या सोडणार आहोत मस्त अशा आणि छान खरपूस मिडियम फ्लेमवर तळून घेतल्या आहेत. पाहू शकता आपल्या कचोऱ्या छान रेडी झाल्या आहेत. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप टेस्टी लागते आणि हेल्दी देखील आहे. सगळ्यांना आवडेल. बाय बाय.